एकच विनंती करतो छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं, पोरो संगत गुण बिघडला, पंगत बिघडली जेवणाचा प्रॉब्लेम येईल, पण संगत बिघडली की आयुष्याची बरबादी होती, म्हणून संगत बिघडू देऊ नका. आणि या संगतीचा परिणाम काय होतो, आपला मित्र आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा. आपल्या इथं दोस्ताना कसं आहे, क्लास बरोबर चालू आहे, ट्युशन बरोबर चालू आहे, सर्व बरोबर चालू आहे. आपला मित्र एवढा दलिंदर आहे, आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते, अर्धा तास झाले फक्त तुझ्याकडे पाहू लागली, मेलान तू थार, अर्धा तास झाले फक्त तुझ्याकडे पाहू लागली म्हणलं झाला बुगायचा आयुष्याचा. आणि मग महत्त्वाची गोष्ट, कॉन्टॅक्टवर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे, पोरिओ तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे, म्हणून मोबाईलवर गेल्याच्या नंतर रात्रीचे 9 वाजले, तू त्याला फोन लावती, फोन लावल्यावर त्याला विचारती पिलू जेवला का. तर पिलू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. म्हणून तुम्हाला कोणी पिलू म्हणत असेल तर तुझी जात धर्म बिर्म सर्व चेंज व्हायला, आणि सध्या त्याच्यावरच राजकारण चालू आहे. त्यामुळे एक विनंती आहे बाबा की जर तुला कोणी पिलू म्हणलं तर ती डायलॉग हाणती, पिलू तू जेवला का. आणि आमचं पोरगं डायलॉग हाणते, दुपारी ग्राउंड जास्त झालं म्हणून मी जेवलो नाही. ती लगेच डायलॉग हाणती, तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही. आमची ताई बम जेवून असती, तू जेवला नाही म्हणून ती जेवणार नाही असं कधीच होणार नाही. या जगात तू जेवला नाही म्हणून फक्त 2च लोक उपाशी राहतील, त्याचं नाव तुझी माय आणि तुझा बाप आहे, बाकी फक्त फोपट पसारा असतो, हे तुला लक्षात आलं पाहिजे. तर मी वक्ता मार्गदर्शक या नात्यानं मी इथं आलो नाही, आणि मी वक्ता नाही पण मोहकाम मास्तर आहे, मी शिकवायचं काम करतो. पण लोकांना बळजबरी माझ्या बोकांडीवर भाषणाची जबाबदारी दिली. मुळात आपला भाषणाचा काही संबंध नव्हता. ते इंस्टाग्रामवर यूट्यूबवर काहीतरी मी बोलायला गेलो, ते लोकांना पटलं आणि मग तिथून इथं आलो. पण इथं असलेल्या भावांना एकच विनंती करायलो, पोरो तुम्ही इथं बसलात आणि हा विचार मंच आहे, छत्रपती प्रतिष्ठाननं आयोजित केलेला कार्यक्रम असेल की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असेल, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, 1985 म्हणजे आपला जन्म होण्या अगोदर साहेब आमदार होते. म्हणून मार्केटमध्ये भारी शेंगदाणे आल्यावर काजूची किंमत कमी होत नसती साहेब. नाही, आपला कार्यक्रमच ती आहे, हे तर ट्रेलर आहे, आणखी तुम्ही कोमात जाणार आहेत. 1985 पासून साहेब आमदार आहेत, 8 वेळा विधानसभा भवनात गेलेत, ते आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडलेत. काही लोक राजकारणामुळे श्रीमंत झाले, पण या महाराष्ट्रात राजकारण श्रीमंत करण्याचं काम साहेबांनी केलं, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. मी काही कुठल्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता नाही, मी कुठल्याच राजकीय व्यासपीठावर जात नाही, पण चांगल्याला चांगलं म्हणणं काळाची गरज आहे. कदाचित संगमनेरकडून तुम्हाला मतदान कमी पडलं, तुमचा पराभव झाला, या लोकांना पटलं नसेल, पण अख्ख्या महाराष्ट्रात ज्या माणसाची चिंता होती त्याच्यात पहिलं नाव तुमचं होतं. या चांगल्या माणसाचा पराभव कसं काय झाला. टाळ्या मी काय म्हणलं, भावकीत कोणी मेलं का तुमच्या, तुम्हाला ताण कशाचा आहे. मी तुमच्यावर येणारच आहे, नाही खाली येणार डायरेक्ट. नेमका तो प्रॉब्लेम काय, त्या इंस्टाग्रामचा व्हिडिओ व्हायरल होईना, तुला कोणी फॉलो करणं, तुझा चेहरा नक्षलवाद्यासारखा, असं लय मोठ्या गोष्टी मला बोलायच्या. पण मुख्य गोष्ट काय बाबा, नेता कसा असावा. काल आपण विधानसभा पाहिली, त्या विधानसभेत कोण कोणाला शिवा द्यायला पता नाही. येणाऱ्या काळात आपली विधानसभा WWF या नावाने ओळखल्या जाऊ नये, एवढीच काळजी फक्त राजकारणी लोकांनी घ्यावी, ही विनंती आहे. पण पोरो तुमचा भाऊ म्हणून, पोरिओ तुमचा भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातामध्ये सत्ता लागते, ती आपल्या हातात येणार नाही. जरी तू ह्यापैकी एखादा म्हणला की मला वाटायला आमदार व्हाव, तर ती ह्या बाजूचा डायलॉग आणील का नाही, तू मेला का नाही थार. तुमच्यापैकी एखाद्या पोरीला वाटलं आता मला यावर्षी नगरसेवक व्हायचे, त्या बाजूची तुला हसल का नाही. साध्या आमच्या पोलीस भरतीच्या पोरीत एखादी पोरगी जरी म्हणली समजा की विश्वास नागरे पाटलाचं वाक्य ऐकलं, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड्डाण होती है. आणि ती पोरगी म्हणली की आता कॉन्स्टेबल व्हायचं नाही, मला IPS व्हायचे, तर बाजूची म्हणती तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चुकायला तू. हा म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या की आपलेच लोक आपल्याला निगेटिव्ह करतात. तर सांगायचं तात्पर्य एक आवर्जून सांगालो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. पोरो सत्ता आपल्या हातात येणार नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. तर तू काही रेतीचं टिपर चालवणार नाही, तू काही मटका आकडा क्रमांक 7 कल्याण चौफेर शुक्रवार ते बी जमणार नाही. तू केटी चालवणार नाही, तू बंबाट पते खेळणार नाही. मग तुझ्याकडे अतिरिक्त पैसा येणार आहे का, नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते, सत्ता नसेल तर आपल्याकडे मालमत्ता लागते. पण भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो, महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसण्यासाठी जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी आपल्याकडे मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. याचं उदाहरण कांगणे सर आहेत. महाबाप आमदार नाही,
माबाप जिल्हा परिषद सदस्य नव्हता, माझ्या बापाला 50-60 एकर शेती नव्हती, पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असू द्या, समजा उदाहरणार्थ इथं एखादे साहेब आले, अधिकारी आले, आमदार आले, तर तुम्हाला जागा द्यावं लागेल. तसं महाराष्ट्रात सध्या कुठलंही स्टेज असेल तर काँग्रेसची एंट्री झाल्यावर एक खुर्ची आपल्यासाठी राखीव ठेवावं लागेल. ही पॉवर आहे बुद्धिमत्तेची, तेच तुम्ही बिल्डअप करायची. आणि म्हणून सब्र कर बंदे, वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे, त्याग दी ख्वाहिश से कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ ने खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. आपण युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंदांना ओळखतो. शिकागो परिषदेला गेले, परिषदेत भाषण करायला उभे राहिले, छान पद्धतीनं भाषण केलं. भाषणाची सुरुवात माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स या शब्दानं केली. जगानं तो शब्द चोरला. जगात प्रत्येकजण याच्या अगोदर जंटलमन म्हणायचे, लेडीज अँड जंटलमन, तो शब्द बदलला आणि ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनीनो, हा शब्द जगाला कोणी प्रदान केला असेल तर तुमचे आमचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांनी प्रदान केला. त्या विवेकानंदाचं भाषण ऐकलं. एक तरुणी समोर आली. ती आल्यावर विवेकानंदांना म्हणाली की बाबा तुम्ही एवढे तेजस्वी, तुम्ही एवढे बुद्धिमान आणि मी एवढी सुंदर, आपण दोघांनी लग्न केल्यावर आपली औलाद किती सुंदर आणि किती बुद्धिमान होईल. जर समजा त्या जागी तू यासारखा असता, तुम्हाला असता भाषण बिषण काही हो दे, आलेली संधी सोडायची नाही. कारण सध्या त्याच प्रतीक्षेत तू हे. रात्री 12 वाजता करायला काय तू? पहिलं काम तेच करायला. कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. पहिलं काम काय पाहायला, कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे. आणि पोरिओ, टाळी एका हातानं वाजत नाही. बरोबर आहे की नाही पोरो? टाळी एका हातानं वाजत नाही. आमचं पोरगं डायरेक्ट तुम्हाला बोलत नाही, पहिल्यांदा पाहते तू अकाउंट पब्लिक आहे का, आणि मग आमचं पोरगं तुला इंस्टाग्रामवर एक टिंब पाठवत आहे, तो सेंड. आमची ताई डेंजर आहे, आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं म्हणतंय सफलता एक चुनौती है, 2 टिंब पाठवते. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं पुन्हा म्हणतंय क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. आमचं पोरगं 3 टिंब पाठवतंय. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड. हे जेवढे हसले का, यायला दररोज टाईम लावून मारणं काळाची गरज आहे. जर महाराष्ट्र सुधरवायचा असेल, मायच्यानं सांगतो, ज्यांचे इथं मायबाप आलेत का, काँग्रेसर नाही, काँग्रेसरपेक्षा लय 30 मार खाणी येऊन या महाराष्ट्रात गेले, लय जण बोलले, काही धतुरा फरक पडला नाही, मायामुळे बी पडणार नाही. तेव्हा टाइमपास कार्यक्रम चालू आहे, लय मोठे वक्ते होऊन गेले, कीर्तनकार बेजार आहेत, काही काही हाडं कमी झाले, बदल काय धतुरा झाला. त्यामुळे कोणाच्या बोलण्यानं काही बदल झाला नाही. मेंटॅलिटी सुधारायची असेल तर पहिल्यांदा एकच काम आहे महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना. प्रत्येक भाषणात मी सांगत असतो, थोरात साहेबात एकच सांगायलो, जर येणारी पिढी सुधारायची असेल, याचे चाळे बंद करायचे असतील तर एकच काम पालकांनी करावं, हप्त्यातून एकदा अवलादीला हाताखालून काढावं. काहीच करू नका, हप्त्यातून एकदा त्याला हाना. मायच्यानं सांगतो, त्याची गलती असो नसो तरी हाना. उद्यावार सुट्टीचा आहे, रविवार, वेळ दुपारी 2. जरी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला सन्मानानं कॉल करायचा, पप्पा व्हेअर आर यू, आय एम वेटिंग. आपला बापाला सन्मानानं कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा, 2 टाका म्हणायचं, गरजेचं आहे. का, हे जे आपण छत्रपती प्रतिष्ठान आपण कार्यक्रम ठेवला, गुरुपौर्णिमा कार्यक्रम ठेवला, पण सध्या जर हे पोरगं पाहिलं तर साहेब पहिल्यांदा याचा आदर्श चेक करणं गरजेचं आहे. सध्या इंस्टाग्राममध्ये पोरगं गेलं, 3 फील्ड आहेत त्याला. पहिली गोष्ट आहे पोस्ट. याच्या पोस्ट आहेत 2 लाख आणि याचे फॉलोअर आहेत 200. यानं जांभळं खाताना, कोणाच्या शेतात जाताना असे प्रत्येक पोस्ट टाकल्यात आणि याला फॉलोअर आहेत 200. तिसरा कॉलम याचा, पहिला आहे पोस्ट, दुसरा आहे फॉलोअर आणि तिसरा हे कोणाला फॉलो करते. तर सध्या हे कोणाला फॉलो करायला, ज्यानं केस कुरुळे केलेत. काहीचे केस कुरुळे होईनात, सराटा गरम करून कुरुळे केले, केस करली केस. काही काही मग हे काही भाषा कळणार नाही, काही काही केस करली केली, काही काहीनं भल्या मोठ्या साकळ्या गळ्यात घातल्या. आणि जो 302चा आरोपी आहे, जो कायदा सध्या बदलला आहे, ज्याला BNS नाव आहे, भारत न्याय संहिता, जो लिहिला होता लॉर्ड मेकॉले यांनी, जो 1861 या भारतामध्ये लागू झाला होता, ज्याचं नाव होतं IPC इंडियन पिनल कोड, ज्याचं नामांतरण 1 जुलै 2024. 1 जुलै हा दिवस वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. गहुली तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा. यवतमाळ आत्महत्याग्रस्त लोकांचा जिल्हा. यवतमाळ महाराष्ट्रात 16 तालुके असणारे 2 जिल्हे, एक यवतमाळ आणि एक नांदेड. 3 वाला मुंबई उपनगर,
4 वाला धुळे, 5 वाला हिंगोली, 6 वाले 2 नंदुरबार वाशिम, 7 वाले 13 वाला 1 बुलढाणा, 9 वाले 3 छत्रपती संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी है ना, 15 वाले 4, 16 वाले 2. आपण याच्यामुळे आलो, 1 जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कृषी दिन, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. 1 जुलै हा दिवस आपण साजरा करतो भारतामध्ये डॉक्टर डे, विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. आणि महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्यापैकी 18 मे 1972ला स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ परभणी, ज्याचं नाव होतं मराठवाडा कृषी विद्यापीठ, ज्याला 1 जुलै 2013ला 100व्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाव देण्यात आलेलं आहे. हेही आपण तिकडून इकडे लक्षात ठेवायचं. केवळ कोणी आलं, हिंदीचा डायलॉग मारला, काही बोलल्यानं लय मोठं परिवर्तन होणार नाही. पण या पिढीला घडवायचं असेल तर आवर्जून सांगायलो की बापानं अवलादीला एकदा हाताखालून काढणं गरजेचं आहे. तो पॉईंट बी नोटेड. उद्यावार रविवार आहे, उद्यापासून कार्यक्रम चालू करा. वेळ दुपारी 2. बाप जरी विसरला तर आपण आज्ञाधारक आहेत. आणि त्याच्यानंतर छत्रपती प्रतिष्ठान आहे, त्याचा आता मी पण सदस्य झालो, मी आपण गळ्यात घातलं. इथून पुढं तेव्हा तुमचा कार्यक्रम असेल मी येणार आहे, तर मी पहिले तेच विचारणार, याचा कार्यक्रम चालू झाला का नाही. तर हप्त्यातून एकदा आणणं गरजेचं आहे. का तर हे पोरगं फॉलो कोणाला करायले, ज्यानं गुंडागर्दी केली, ज्यानं हैदोस माजवला आहे, समाजात तेढ निर्माण केले, जो काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करायला आहे, हा त्याला फॉलो करायला आहे. आणि म्हणून पोरं आपला आदर्श कोण पाहिजे. अरे बायकोच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारा आपला आदर्श नाही पाहिजे, माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा आपला आदर्श पाहिजे. पण सध्या वातावरण बिघडलेलं आहे आणि हे वातावरण बिघडण्यासाठी पोरांना विनंती आहे, केवळ पोराला मारू नका. सोमवार नावाचा वार चांगला आहे, तो आमच्या मुलीसाठी ठेवा. सायंकाळी 5. तू काय साधी आहे काय? यानं किती दिवस मार खायचा? रविवार दुपारी 2, सोमवार सायंकाळी 5. का? माईची साडी नेसून तू रील बनवायली, मैत्रिणीचे नवे कपडे घालून तू रील बनवायली, त्याच्यात बंबात मेकअप करायली, फिल्टर लावायली. कुणीच नव्हतं रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. हा ना, यायला पण गरज आहे. म्हणून सोमवारी याहील पण हाना. का तर आमच्या पोरात एवढी धमक नाही. आमचं पोरगं इंस्टाग्रामला पहिल्यांदा तुला 1 टिंब 2 टिंब 3 टिंब, नंतर 1 टिंब स्पेस 4 टिंब, नंतर स्पेस 3 टिंब तुला पाठवते, तेव्हा आमची ताई रिप्ले देते, हम यच यम 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 हम. हाँ झाला. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय शिकवायचं सांगा आता यायला उदाहरण कोणतं दिलं आणि टाळ्या काही वाजवायलेत. म्हणजे पहा, शेवटी आमचा पोरगा थांबत नाही. मग आमचा पोरगा काय करतंय, हिला पिंपळाचं पान पाठवते, गुलाबी रंगाचं. आणि ते गुलाबी रंगाचं पिंपळाचं पान व्हॉट्सअपमध्ये पाठवल्यावर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते खाली जाते आणि पुन्हा वरती येते. जुई जाप. लहान असते मोठं होते, लहान असते मोठं होते. आणि मग त्याच्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्टॅक्टवर येतात. कॉन्टॅक्टवर आल्याच्यानंतर आपण संगमनेरला राहतो, बढियापैकी क्लास करतो, बढियापैकी अकॅडमी लावलेली आहे, ग्राउंड सर्व काही चांगलं आहे. एकच विनंती करतो, छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं पोरो, संगत गुण बिघडला, पंगत बिघडली, जेवणाचा प्रॉब्लेम येईल, पण संगत बिघडली की आयुष्याची बरबादी होती. म्हणून संगत बिघडू देऊ नका. आणि या संगतीचा परिणाम काय होतो, आपला मित्र आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा. आपल्या इथं दोस्ताना कसं आहे, क्लास बरोबर चालू आहे, ट्युशन बरोबर चालू आहे, सर्व बरोबर चालू आहे. आपला मित्र एवढा दलिंदर आहे, आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते, अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली, मेलान तू थार. अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली म्हणलं, झाला बुगायचा आयुष्याचा. आणि मग महत्त्वाची गोष्ट, कॉन्टॅक्टवर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे, पोरिओ तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे, म्हणून मोबाईलवर गेल्याच्यानंतर रात्रीचे 9 वाजले, तू त्याला फोन लावती. फोन लावल्यावर त्याला विचारती, पिलू जेवला का? तर पिलू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. म्हणून तुम्हाला कोणी पिलू म्हणत असेल तर तुझी जात धर्म बिर्म सर्वच चेंज व्हायला. आणि सध्या त्याच्यावरच राजकारण चालू आहे. त्यामुळे एक विनंती आहे बाबा की जर तुला कोणी पिलू म्हणलं तर ती डायलॉग हाणती, पिलू तू जेवला का? आणि आमचं पोरगं डायलॉग हाणते, दुपारी ग्राउंड जास्त झालं म्हणून मी जेवलो नाही. ती लगेच डायलॉग हाणती, तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही. आमची ताई बम जेवून असती. तू जेवला नाही म्हणून ती जेवणार नाही असं कधीच होणार नाही. या जगात तू जेवला नाही म्हणून फक्त 2च लोक उपाशी राहतील, त्याचं नाव तुझी माय आणि तुझा बाप आहे, बाकी फक्त फोपट पसारा असतो. हे तुला लक्षात आलं पाहिजे. म्हणून विनंती आहे बाबा, गुरुपौर्णिमा निमित्त शिक्षकांचाही सत्कार झाला. शिक्षकाला मराठी भाषेत मास्तर म्हणतात आणि मास्तर शब्दाचा छान अर्थ आहे की बाबा स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे. मास्तर, मा म्हणजे आई, माईच्या स्तरावर जाऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे हा विचार डोक्यात घेऊन वर्गात गेल्यावर
वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून भविष्यात माझ्या लेकरासोबत त्या लेकराचं काय करता येईल हा विचार डोक्यात घेऊन अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. ही आहे मास्तराची व्याख्या. टाळ्या मी नेमकं सांगितलं, पाऊस पडल्यावर वाजवायचा नाही तर मुकाट्या मारा, वाजूच नका. जोरदार टाळ्या होत्या डबल. तुम्हाला ताण कायचा आहे रे, मला तेच कळलं. 10 बाय 10च्या रूममध्ये दररोज टप्पू पाहिजे तुम्हाला, सकाळ संध्याकाळ दुपार. आपल्या इथून इंग्रज जाऊन लय मोठं वाईट केलं. इंग्रज 2025 पर्यंत पाहिजे होते. इंग्रज होते म्हणून आपले लोक बरोबर होते. ते आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ मारत होते म्हणून आपले लोक नीट होते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी याच्या माध्यमातून सांगलो, आपण भारत स्वातंत्र्य केला नाही, त्याने बळजबरी स्वातंत्र्य करून दिला. ते जाऊ लागले, आपले लोक थांबा म्हणले, ते म्हणले नग नग, तुमच्या इथं आणखी जास्त दिवस सांगलो तर तुमचे गुन्हा आम्हाला लागतील म्हणले, म्हणून इंग्रज सोडून गेले. ही रियालिटी आहे. आम्ही येणाऱ्या काळात तेच व्हायला. युवकांना एक विनंती आहे, पोरो काही करा, जरासं या हे जे व्हायरल युग आहे का याच्या बाहेर पडा. अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लय काळ टिकत नाही. रानू मंडल गायब, बचपन का प्यार गायब, कच्चा बदाम पक्का बदाम गायब. आता एक फरचीवाला आले, ततडण 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 ततडण. हा आता पुन्हा नवीन आले, कुठून गातळांग गातळांग. अरे मार पाहिजे तुम्हाला, कुठून आहे का नाही. आणि मग गदळांग गदळांग, हिचा ड्रेस वेगळा होता, ड्रेस बदलला. त्याच्यामुळे सांगितलं की बाबा पर्याय एकच आहे, हप्त्यातून एकदा अवलादीला मारल्याशिवाय अवलादी नीट होणार नाही. पोरिओ तुम्हाला एकच विनंती आहे, येणाऱ्या काळात हे पोरगं आपला नंबर घेईल, नंबरवरून आपण कॉफी शॉपला जासाल. आपल्याला कॉफी शॉपला जायचं ताई, पण एखाद्या पोरानं आपल्याला बोलले त्याच्याकडे 50 रुपये तुझ्याकडे 30 रुपये आहेत म्हणून कॉफी शॉपला बसायचं नाही. त्याच्यात ते तुला ऑर्डर देते, तुला काय हवं, मग तू डायलॉग आणती मला पिझ्झा हवा. तुझ्याकडे काट्याचा चमचा येतो, तू बारीकसा घास घेती. तुझ्याकडे पिंक कलरचा एवढूसा रुमाल आहे, त्यानं होटं पुसती. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तुझ्याकडे पाहतो, भांडवल संपलेलं आहे, 30 रुपये राहिले, 50चा पिझ्झा झाला. आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट, ही काट्याच्या चमच्यानं बारीकसा टुपूक टुपूक घास घेती. तो काही करायचं, भरती करणाऱ्या पोरीला विनंती, इसरायचं नाही. घरी तू भिंतीकडे तोंड करून काला करून खाती. ते पिझ्झा बिझा आगाव भंगार धंदे करायचे नाही. आणि त्याच्यात आमची ताई आमच्या भाऊजीला विचारती, भाऊजीच ना तू कॉफी शॉपला बसल्यावर काय तो ताई विचारती, मग तुला काय हवं, भांडवल संपलं, 30 रुपये राहिले. मग आमचा डुकर तोंड्या डायला खातो, मला कोल्ड कॉफी हवी. कोल्ड कॉफी, अरे गावाकडे घरी परातीनं काळा चहा पिणारा तू, तुला कोल्ड कॉफी खायला पाहिजे. ताई आपल्याला कॉफी शॉपला बसायचं आहे, कळलं का, आपल्यालाही कोल्ड कॉफी मागवायची आहे. त्या कोल्ड कॉफीमध्ये स्ट्रॉ टाकायचा आहे, असा मोबाईल घ्यायचा, बढियापैकी तोंड समोर करायचं, सेल्फी काढायचे, पण मागं थाटात आपला बाप बसला पाहिजे आणि बापाला कॉफी पाचताना फोटो असला पाहिजे. आपल्याला तो फोटो आयऱ्या गैऱ्यासोबत टाकायचा नाही. काळ तुमचा आहे, बाबासाहेबांच्या संविधान दिलेला अधिकार आहे. तुला पोरगं पाहायला येते, कार घेऊन येते, 2 दलिंदर मित्र सोबत घेऊन येते, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत आहे त्याच्या घरची साडी आणती, तुला नेसती. आगळा वेगळा मेकअप करावा लागतो. आपल्या घरात कपालं कानं नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कपा आणतो, पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मान सन्मान वाढवा म्हणून. आणि मग चहा होतो. आपल्या बापानं हयातीत कधी पोहे खाल्लेले नसतात, त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो. पोहे केल्याच्या नंतर त्यांना पोहे चारतो, ते पोरगं तुला प्रश्न विचारते, तुझं नाव काय आहे, विचारते का नाही. तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला. संध्याकाळी बाटलायचे बुचं फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार, तुझं नाव काय. काऊन, त्याला पाहायचं असतंय तू तोत्री बित्री आहे का, नाही तर हेच स्तोत्र असेल, चहा दलम आहे. हां, त्याला तशीच भेटली म्हणा, फुपून पे फुपून झाला कार्यक्रम तो खायचा बी. प्रश्न विचारते का नाही, तो एज्युकेशन काय आहे, तो मामा कुठला आहे. अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा आहे, अभ्यास कर. का, सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ ही जी वेळ आहे, तो काम आहे. संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला. इथं ताई आहेत, इथं ताई बसलेल्या आहेत, लक्षात घ्या. भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल, आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल, तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते. अरे ते काम आहे. मग तुमचं काम काय, बदला घेता आला पाहिजे. राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना सीखो. कांगणे सर सहज इथं आले नाही है ना, त्या क्लास क्षेत्रामध्ये फिरत असताना मित्राचे कपडे घालावं लागलेले आहेत. दिवस बदलता येतात बुद्धिमत्तेच्या भरोशावर. हे तर सुरुवात है, ही कांगणे सरची सुरुआत है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. अरे जस्ट सुरुवात आहे. पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे. आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे, आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे. पहिलं मायबापाने एक काम करा, घरी गेल्यावर एक टेबल घ्या, त्या टेबलावर काय करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. त्या टेबलावर काय करा,
शंभूराजांचा फोटो, त्या टेबलावर काय करा, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो, अण्णाभाऊ साठेंचा फोटो, राजश्री शाहू महाराजांचा फोटो, सावित्रीबाई फुलेंचा फोटो, माता रमाईचा फोटो, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो, अहिल्याबाई होळकरांचा फोटो, सर्वांचे फोटो ठेवा आणि मधात मायबापानं 2 फोटो आपले ठेवा आणि अवलादील बोलवा आपल्या पोराला पोरीला आणि त्याला म्हणा याच्यापैकी तुला काय वाटते, याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे ते प्रत्येक फोटोला हात लावील. या दोघांच्या फोटोला हात नाही लावणार मायबाप. का तर मायबापाचं पहिलं काम आहे आपल्या पिढीसमोर आदर्श कोण आहे हे आपण तपासणं गरजेचे. अरे बाप या नात्यानं पोरीला विचारलं बाळा तुला काय व्हायचंय, पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचंय, लय मोठं साध्य नाही. बापाने विचारलं पोरीला काय व्हायचंय, ती म्हणली मला PSI व्हायचंय, लय मोठं साध्य नाही. पोरीला विचारलं मला काय व्हायचंय, PSI ST तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचंय, लय मोठं साध्य नाही. पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय, तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्यात डोळे घातले, कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय. त्या दिवशी बापानं स्वतःला आदर्श मानणं चालू करायचं. पहिलं काम ते आहे आपलं की आपला बाप आपल्या समोर आदर्श, बापाने तसं वर्तणूक करावं लागल. पण व्हायला काय माहिती आहे का, सध्या युवा पिढी आहे बेजार कुठे आहे. आणि पहिलं एक विनंती करायला पोरायला, येड्या मुड्याचं ऐकू नका, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, दलिंदरपणा सोडा. त्याच्यानंतर हे राजकारण, त्याच्यानंतर नेते आहे ना, नेता चांगला आहे, सामाजिक हिताचे प्रश्न घ्यायलाय नंबर 1. पण तू मनात राजकारणी लोकांबद्दल स्टेटमेंट देऊ नको. नाही तर तुझ्याकडे फेसबुक आहे, तुझी पोस्ट आहे, तुला 2 कमेंट आहेत, कोणतरी नाहीच म्हणलंय आणि दुसरी कमेंट तुझीच आहे थँक्यू म्हणलेली. एवढे भिकारी चाळे करायचे नाही. इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे, रील बनवायची नाही. कळलं का, आरशात भांग पडताना केसावरून हात फिरवताना आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपण जरी रील काढत असाल तर मनात अंतकरणातून एक शब्द आला पाहिजे, आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. आपण